नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत PPT क्रमांक 3 मधील काही प्रश्न जे की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला आहे की PPT क्रमांक 3 मधील 1 ते 30 पर्यंत प्रश्न आणि व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये 31 पासून ते 60 पर्यंतचे MCQ प्रश्न। आज आपण पाहणार आहोत 61 पासून ते 71 पर्यंतचे MCQ प्रश्न, जेणेकरून आपल्यासाठी DMR परीक्षा जी होणार आहे त्या परीक्षेमध्ये आपले यश नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून होण्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो। आणि आपण जे व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। आपण PPT क्रमांक 1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 हा घेतलेला आहे। तो प्रश्नासाठी एक MSW विद्यार्थ्याची कमेंट आली होती की समाजशास्त्राचे जनक हे ऑगस्ट कांप आहेत, तुम्ही चुकीचं आम्हाला गाईड करतायत। परंतु प्रश्न नीट वाचला की तर त्यावेळेस आपल्याला समजून येईल की समाजशास्त्राचे जनक हे ऑगस्ट कांपटेच आहेत, परंतु समाजकार्याचे जननी हा प्रश्न विचारलेला आहे। समाजकार्याचे जननी जेम्स ॲडम हेच आहेत। आपण परीक्षेमध्ये असाच गोंधळ करतो आणि आपल्या हातातून हे प्रश्नाचा मार्क निघून जातो आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो। चला तर सुरू करूया आजचा प्रश्न क्रमांक 61। खालीलपैकी कोणी मानवी विकास निर्देशकांची संकल्पना विकसित केलेली आहे? बघा, ऑप्शन तुमच्या समोर आहेत। मोहम्मद युनूस 2, JK गॅलब्रेथ 3, अमर्त्य सेन 4, महबूब अल हक। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, महबूब अल हक। प्रश्न क्रमांक 62। खालीलपैकी कोणती नवीन सामाजिक चळवळ नाही? बघा, आपण मागील DMRची जी परीक्षा झालेली आहे 2023 रोजी समाजसेवा अधीक्षक या पदासाठी जे 40 प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यातील 10 ते 12 प्रश्न असे आहेत की चळवळ नाही किंवा यातील कोणते उत्तर नाही, याच्यातील समाजकार्याचे मूलभूत तत्वे नाहीत। बरेचसे प्रश्न असे नाही या शब्दावर विचारले गेलेले आहेत। त्याच आधारावर खालील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये असे बरेचसे प्रश्न घेऊन तुमच्यासमोर सादर करीत आहे, परंतु तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी योग्य आणि लाईक, शेअर, सबस्क्रायबर असणे महत्त्वाचं आहे। बघा, ऑप्शन पर्यावरणीय चळवळी 2, स्त्रीवादी चळवळी 3, शेतकरी चळवळी 4, अपंगत्व असलेल्या हक्कांच्या चळवळी। बघा, ऑप्शन क्रमांक 3 शेतकरी चळवळी हे याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 63। महात्मा गांधीच्या विचारसरणीला आकार देण्यावर खालीलपैकी कोणाचा प्रभाव नव्हता? बघा, ऑप्शन तुमच्यासमोर रस्किन बॉन्ड 2, लिओ टॉल्स्टॉय 3, थेरो 4, अर्नेस्ट हेमिंग्वे। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, अर्नेस्ट हेमिंग्वे। प्रश्न क्रमांक 64। पती पत्नीला एकमेकांच्या सहवासाचा अधिकार आहे, या अधिकाराला काय म्हणतात? बघा, ऑप्शन याच्यामध्ये 2 ऑप्शन एकच आहेत। कायदेशीर अधिकार 2, वैवाहिक हक्क 3, कॉन्स्टिट्युशनल राईट। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 आपण घेत आहोत फक्त, त्याच्यातील योग्य उत्तर वैवाहिक हक्क आहे। प्रश्न क्रमांक 65। सामाजिक संशोधनाचा सराव, सामाजिक कार्य दृष्टिकोन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, ऑप्शन तुमच्या समोर 1, DK लालदास 2, HB ट्रेकर 3, J गॅल्टुंग 4, नॉन मिल। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, DK लालदास। प्रश्न क्रमांक 66। कामापासून अलिप्तता ध्येय साध्य करण्यात
असमर्थता आणि भावनिक स्त्राव यांना काय म्हणावे? बघा ऑप्शन तुमच्यासमोर. 1. नाकेबंदी, 2. बर्नआउट, 3. संदिग्धता, 4. टाळेबंदी. याच्यातील योग्य उत्तर असेल बर्नआउट, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 67. सांख्यिकी ही अंदाज आणि संभाव्यतेचे विज्ञान आहे अशी व्याख्या कोणी केलेली आहे? बघा ऑप्शन. बोर्डिंग्टन, 2. बॉली, 3. फिशर, 4. अग्रवाल. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. बोर्डिंग्टन. प्रश्न क्रमांक 68. कोणत्या परिषदेने शाश्वत विकासाची संकल्पना मांडली आहे? ऑप्शन बघा तुमच्यासमोर. रिओ परिषद, 2. दोहा परिषद, 3. मॉन्ट्रियल परिषद, 4. वरीलपैकी काही नाही. प्रश्न क्रमांक 68चं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. रिओ परिषद. मित्रांनो, DMR परीक्षेमध्ये आपल्याला यश जर प्राप्त करायचं असेल तर असे विविध प्रकारचे MCQ आपल्याला रेफर करावं लागतील. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी एक सामाजिक धोरणाचे उद्दिष्ट नाही. बघा. व्यापार धोरणे संतुलित करणे, 2. गरिबाचे निर्मूलन, 3. कल्याणाची जास्तीत जास्त वाढ, 4. समानतेचा पाठलागा. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. व्यापार धोरणे संतुलित करणे. प्रश्न क्रमांक 70. वैज्ञानिक दृष्टिकोन यावर आधारित आहे. ऑप्शन बघा. 1. इच्छापूर्ती, 2. आध्यात्मिक विचारसरणी, 3. सातत्यपूर्ण विचारसरणी, 4. भक्ती विचार. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. सातत्यपूर्ण विचारसरणी. प्रश्न क्रमांक 71. केंद्रित वर्तुळ सिद्धांत खालील गोष्टीशी संबंधित आहे. ऑप्शन बघा. लोकांचा सहभाग, 2. देशाची आर्थिक स्थिती, 3. जलविज्ञान प्रणाली, 4. देखरेख प्रणाली. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. लोकांचा सहभाग. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे मी प्रश्न तुमच्यासमोर मांडत आहे ते प्रश्न तुम्हाला आवडले तर त्याच्यासाठी एक लाईक जरूर करा आणि कमेंट पण करायला विसरू नका. आज समाजकार्यामध्ये मी आपणासमोर एक MAWचा कार्यकर्ता म्हणून हे प्रश्न तुमच्यासमोर सादर करीत आहे. आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच यश प्राप्त करताल याची शाश्वती तुम्हाला आहेच, परंतु आपण जे व्हिडिओ पाहतो त्या व्हिडिओच्या बदल्यात आपण एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट करणे गरजेचं आहे. धन्यवाद.